पुढे पुढे तिच्या साऱ्या लेकीने गिरवली. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून ओळखल्या जात्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडील समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. अध्यक्ष महाशपूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिरावांनी व सावित्रीबाई फुलेंनी इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. मुलींना शिकवायला शाळेत जाताना सावित्रीबाई फुलेंवर लोकांनी दगडफेक केली व शेणही फेकून मारले, तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले अखेर त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. जय हिंद जय. माझे सावित्री आज आहे त्यांची जयंती. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांद्राप्रमाणे चमकणारे माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजवीर आहे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. जय हिंद. धन्यवाद राजवीर. यानंतर वेदिका गौरी बळवंतराव आपले मनोगत व्यक्त करेल. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका व समाजसेविका होत्या. त्यांचा धन्यवाद गौरी. यानंतर वेदिका पाटील आपले मनोगत व्यक्त करेल. ज्ञान नाही ती घेण्याची आवड नाही, असूनही बुद्धी चालत नाही, त्यांना मनोमन ऐका, असा महापूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञाच्या अंधारात खिपत पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारी खरी विद्येची देवी असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या जीवनाविषयी 4 शब्द सांगणार आहे. आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून होता, तेव्हा मुलींना शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. शिक्षण फक्त मुलांनाच दिले जात असे. मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये समाजात केला जात असे. शाळेत मुलींना कोणीही पाठवत नव्हते. त्यांना काळात मुलगी म्हणजे फक्त उपभोगायचे. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुवर्ग आणि ते उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक यांच्याशी झाला. यानंतर रिद्धी सुतार आपले मनोगत व्यक्त करेल. संस्कृती बनसोडे, श्रेया लोखंडे, समृद्धी शिंदे. माझा नमस्कार. आज 3 जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. आज 3 जानेवारी
सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षकिनी व थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसव पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई, पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. माझे नाव संस्कृती. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. जय हिंद. संस्कृती. यानंतर श्रेया लोखंडे आपले मनोगत व्यक्त करेल. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्य वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया आहे. आज 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीस लिहायला वाचायला शिकवले. स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई खूप हुशार व जिद्दी होत्या. 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. जय. दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. ती सावित्री आज जगाची शिलेदार. सावित्रीबाई फुले महान शिक्षण दिले सर्वांना समान, हातात पुस्तक मनात जिद्द. फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. समाजातील स्त्रिया, दलित वर्ग शिक्षणापासून दूर ठेवले जात असत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात 1848 रोजी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या फक्त शिक्षिकाच नव्हत्या तर उत्तम कवयित्री व त्यांचा काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज लाखो मुली शिकत आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. ज्योती वळ त्यांच्या हाती नमन माझी सावित्री आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्यांनी आपल्या पती ज्योतिबा फुले यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले. सावित्रीबाई फुलेंनी 1848 रोजी मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या दलित आणि महिलांसाठी काम करत. जाता जाता एवढेच म्हणेन, पानी हमेशा साफ रहना चाहिए क्योंकि खराब पानी तबीयत बिगाड़ देता है और ऐसे ही खराब सोच जिंदगी बिगाड़ देता है. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता 7वीच्या वर्गाकडे आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रणिताईने स्वीकारावे अशी मी तिला विनंती करते. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापक व अध्यक्षांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. Salty jelly.